Hello friends, today I would like to discuss with you about the statement of purpose, that is the fourth part of section 3 writing skill. रायटिंग स्किल मधला हा चौथा घटक आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला आहे आणि आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे नेमकं ते? What is mean by the statement of purpose or SOP? A statement of purpose is an application made to a university to seek admission to a particular course. म्हणजे ज्या विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठाला तुम्ही करावयाचा हे एक अर्ज आहे. दिस इज एन ॲप्लिकेशन. रिमेंबर वन थिंग, a statement of purpose is an application made to a university to seek admission to a particular course. It is an essay. See, it is an essay which describes you as a person, your aims and ambitions. It speaks about your journey of life and the qualities you have nurtured in the process. म्हणजे काय की तुमचं एकंदर व्यक्तिमत्व काय आहे, तुमचा थोडक्यात परिचय काय आहे, तुम्ही त्या कोर्सकडे का वळता आहात, हे सगळं आपल्याला एका छोट्या निबंधामध्ये लिहायचं आहे. यू हॅव टू राईट ऑल दीज थिंग्स इन अ पर्टिक्युलर स्टाईल. व्हॉट द textbook says it's an essay. But remember, whenever you write an essay, there should be some important instructions or the rules. You have to follow it. जेव्हा एखादा निबंध आपण लिहितो तेव्हा काही नियम आपल्याला पाळावे लागतात आणि ते कसे असतात तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्यानंतर गौण, त्यानंतर गौण, असं करत करत आपण एक मांडणी करत असतो. एसेमध्ये हेच महत्त्वाचं असतं. दॅट्स वाय इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी. तुमच्या आयुष्याचा जो काही प्रवास आहे त्या कोर्सकडे तुम्ही कसे वळता आहात, ऑफ लाईफ अँड क्वालिटीज, तुमच्यामध्ये काय काय गुण आहेत हे सुद्धा त्या युनिव्हर्सिटीला आपल्याला दाखवावे लागतील. जर्नी ऑफ लाईफ अँड क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड. तुम्ही ज्या तुमच्यामध्ये गुण आहेत जे तुम्ही सांभाळून ठेवलेले आहेत त्या गुणांबद्दल आपल्याला सांगावं लागेल. तो काळ गेला आता की आपण कुठेही गेलं की ॲडमिशन घेऊन घेऊ. आज अशी परिस्थिती आली आहे की त्या युनिव्हर्सिटीने किंवा त्या इन्स्टिट्यूशनने तुम्हाला प्रवेश का द्यावा? तुम्हाला कुठेतरी तपासल्याशिवाय ते प्रवेश देत नाहीत. अशा अनेक चांगल्या युनिव्हर्सिटीज आज सगळ्या ओपन वर्ल्ड झालेला आहे, जागतिकीकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. मग अशा वेळी आपलं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवण्यासाठी, आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या ज्या काही कृती कराव्या लागतात त्या आपल्याला तिथे दाखवाव्या लागतील आणि त्यालाच आपण म्हटलेलं आहे SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपला उद्देश काय, हा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला व्यक्त करायचा आहे, मांडायचा आहे. The scorecard or the transcript gives your academic achievement. आता हे जे तुम्ही लिहिणार आहात म्हणजे हा एक प्रकारचा प्रोग्रेस रिपोर्ट आहे, हा स्कोअर कार्ड आहे आणि हा स्कोअर कार्ड तुमच्या शैक्षणिक बाबी ज्या आहेत त्याची जी उपलब्धी आहे, तुम्ही जे काही ॲक्वायर केलेलं, तुम्ही जे काही क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे, ज्या उद्देशाने तुम्ही तिकडे अट्रॅक्ट झालं त्या सगळ्याचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आपल्याला द्यायचं आहे. सो द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचीवमेंट. It is objective, but SOP gives an idea about your innate qualities and subjective in nature. जरी आपण तिथे आपली माहिती ही संक्षिप्त स्वरूपात देत असू, प्रातिनिधिक स्वरूपात देत असू, थोडक्यात देत असू, तरीही ती कशी असली पाहिजे, पूरक असली पाहिजे. See, the scorecard or the transcript gives your academic achievement. It is objective,
but SOP gives an idea about your innate qualities. तुमच्यामधल्या गुणवैशिष्ट्यांवर या ठिकाणी त्या SOP मधून आपल्याला फोकस करता येऊ शकतं किंवा समोरच्या त्या इन्स्टिट्यूशनला तुमच्याबद्दलची एक पूर्वकल्पना येईल की यांना आपण काय ऍडमिशन द्यावे. अँड सब्जेक्टिव्ह इन नेचर, आणि ते एक स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते मांडलं जाऊ शकतं. नाव dear friend, see in your textbook there is the statement of purpose, and what is the statement of purpose given in your textbook? The entire 2 paragraphs gives you the total idea of that SOP. See, a statement of purpose is an application made to a university. What I have already explained all these things. Now, the SOPs for undergraduate, postgraduate and doctorate levels would be different. The SOPs differ according to the requirement. हे जे SOP आहेत हे विद्यापीठ स्तरावर जरी सादर करायचे असतील तरीही आपण अंडर ग्रॅज्युएटला ऍडमिशन घेणार आहोत. म्हणजे 12वीच्या नंतरचं जे काही पदवी शिक्षण आहे त्या पदवी शिक्षणाला आपण प्रवेश घेणार आहोत, म्हणून आपल्याला त्या SOP लिहायचं आहे. या ठिकाणी जिथे डॉक्टरेट असेल, जसं PhD आहे किंवा आणखी काही कोर्सेस आहेत, त्यासाठी जे रिसर्च असतं त्या रिसर्चला तुम्हाला तुमची पहिल्यांदा एक पार्श्वभूमी द्यावी लागते. त्याला सिनॉप्सिस म्हणतात. सिनॉप्सिस इज व्हेरी डिफरंट फ्रॉम दी SOP. जे काही तुम्ही तुमचा समरी लिहून देणार आहात किंवा तुमच्या संशोधनाची भूमिका लिहून देणार आहात, ज्याला आपण समरी म्हणतो, ही समरी किंवा हे सिनॉप्सिस हे पूर्णतः SOP पासून वेगळं आहे. ते एकत्र आपल्याला करता येणार नाही. जेव्हा तुम्ही सिनॉप्सिस लिहून देता त्यावेळी तुमच्या संशोधनाची भूमिका, तुम्ही कुठल्या मेथडने जाणार आहात, तुमचे त्या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह काय आहे, काय तुम्हाला अचीव करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकंदर आराखडा द्यायचा आहे आणि मग तुमचं ॲक्च्युअल वर्क त्या ठिकाणी सुरू होतं. तो पार्ट यापासून वेगळा आहे. इथे प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या अर्थी ॲडमिशन घ्यायला तिथे जात आहात तर त्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला ॲडमिशन का द्यावे. And then you have to prove that you are able, because what are you have the qualities, what is your aim, what is your ambition, you should write in that particular form, and that is called SOP. म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते त्या विद्यापीठाला पटलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ते संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या मनामध्ये ती भावना कशी आली, तुमचं ते स्वप्न कसं झालं, तुम्ही त्यासाठी काय करणार आहात, तेच विद्यापीठ तुम्ही का निवडलं आणि तुमचं पुढचं ध्येय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला लेखाजोखा त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग आता हा लिहायचा तर आहे, पण नेमका लिहावा कसा, दॅट इज ऑल्सो द टेक्निक. सी, फॉर्मॅट ऑफ SOP म्हणजे कशा पद्धतीने असावा, त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिला आहे. SOP should be written in about 500 words. हा SOP जो लिहायचा आहे हा कमीत कमी 500 शब्दांपर्यंत आपण लिहायचा आहे. आता 500 शब्दांपर्यंत लिहायचा आणि तुमच्या जर त्या प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये एका ओळीमध्ये 7-8 शब्द बसत असतील तर 8 शब्दांच्या हिशोबाने आपल्याला 12 ते 15 ओळी एका पॅरेग्राफमध्ये असायला पाहिजे. असे आपल्याला 5 पॅरेग्राफ किमान लिहिणं अपेक्षित आहे. 5 ते 6 पॅरेग्राफ आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. सो SOP should be written in about 500 words, tentatively in 5 to 6 paragraphs. 5 ते 6 पॅरेग्राफ मध्ये ही आपल्याला माहिती लिहायची आहे. See, now begin with your introduction. त्याची सुरुवात ती करायची आहे, ती तुम्हाला तुमचा परिचय द्यायचा आहे. Who are you? Begin with your introduction, your personal background. तुमच्या भोवतीचं जे काही वातावरण आहे, तुमच्या घरातली तुमची पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. युअर पर्सनल बॅकग्राऊंड, देन मेंटल मेकअप,
तुम्ही मानसिकदृष्ट्या तिकडे कशा आकृष्ट झालात तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल. युअर एम इन लाईफ, तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे ते सुद्धा तुम्हाला या फर्स्ट पॅरेग्राफ मध्येच द्यायचं आहे. म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफ वाचल्याबरोबर समोरच्या व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना येईल की तुम्हाला काय नेमकं म्हणायचं. अदरवाईज आपण लिहित जाऊ पण त्याच्यामध्ये जर नेमकेपणा नसेल तर कोणी आपलं ॲप्लिकेशन जवळ घेणार नाही, ते सरळ सरळ बाजूला ठेवते. सो डिअर फ्रेंड, राईट इट in a very appropriate manner. Means your introduction should be there, your personal background should be there, then mental makeup should be there, and your aim should be there. You should write it in a very briefly, but remember one thing, whenever you write all these things, be concrete in your ideas. तुमच्या ज्या काही कल्पना आहे त्याबद्दल तुम्ही फर्म असलं पाहिजे, तुमच्याजवळ निश्चिती असली पाहिजे. अदरवाईज काय होईल, तुम्ही लिहिता आहात पण काय लिहितात हे आपल्याला भरकटल्यासारखं होईल आणि मग आपला विषय हातातून सुटेल. नाव द सेकंड पॅरेग्राफ, इट शुड स्पीक अबाउट युअर विश. तुमची जी इच्छा आहे ते या सेकंड पॅरेग्राफ मध्ये आपल्याला द्यायची आहे. इच्छा काय आहे, टू जॉईन दिस स्पेसिफिक कोर्स. हा कोर्स का जॉईन करायचा, ही इच्छा का आहे हे आपल्याला सेकंड पॅरेग्राफ मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर एरिया ऑफ इंटरेस्ट अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. तुमचे छंद जर काही असतील ते सुद्धा आपण मेन्शन केले पाहिजे. लक्षात घ्या, अभ्यास एक अभ्यास ही आज प्रथा राहिलेली नाही. तुम्ही अष्टावधानी असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही अभ्यासाबरोबर इतर पूरक गोष्टींमध्ये सुद्धा तेवढंच इंटरेस्टेड असलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एखादी कंपनी जॉईन करता, ज्यावेळी तुम्ही एखादा जॉब जॉईन करता, तेव्हा केवळ काम हा एक भाग तिथे नसतो, तर जीवनाचे अनेक कंगोरे जे असतात त्यांचा समावेश तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर असेल तर निश्चितच तुम्ही त्याचा फायदा तुमच्या जॉबशी रिलेटेड करून घेऊ शकता. आणि म्हणून युअर हॉबीज and extracurricular activities are also very important. You should write in third paragraph. तुम्ही हे तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये मांडणी करायची आहे. In the fourth paragraph, mention your experience in this field. Now you are studying in 12th standard. We know it. तुम्ही 12व्या वर्गात शिकता हे माहिती आहे, पण त्या 12व्या वर्गात शिकत असताना तुम्ही कुठे इंटर्नशिप केली आहे का, तुम्ही कुठला काही कोर्स केलेला आहे का, किंवा कुठे तुम्ही एखाद्या चांगल्या जॉबमध्ये, एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एखाद्या फॅक्टरीमध्ये जॉईन होऊन काही तिथला एक्सपिरियन्स घेतलाय का. इफ यू आर इंटरेस्टेड इन सम ऑफ द फील्ड, यू मस्ट गो देअर अँड गेट मोर अँड मोर नॉलेज अबाउट इट. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्ही त्या क्षेत्रात आवड ठेवणारे आहात तर ही तुमची जबाबदारी आहे की आपला हा 12वीचा अभ्यास झाल्यानंतर आपण एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या कुठल्या त्या फर्ममध्ये जाऊन त्याची पूरक माहिती जाणून घेणे. ते आपला इंटरेस्ट दाखवलं जातं ना. जर आपल्यामध्ये काही इंटरेस्टच नसेल तर आपण कुठेच जाणार नाही, पण जर इंटरेस्ट असेल तर तो तुम्ही मेन्शन केला पाहिजे. सो डिअर फ्रेंड, इन द फोर्थ पॅरेग्राफ, मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर ॲप्लिकेंट्स. आणि या ठिकाणी आपल्याला फोर्थ पॅरेग्राफ मध्ये हे सुद्धा दाखवायचं आहे की स्टेट समथिंग मेक्स यू डिस्टिंक्ट. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी काय आहे ते दर्शवता आलं पाहिजे. कारण हजारो लोकांनी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला का सिलेक्ट करावं. तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल कुठेतरी दिसलं पाहिजे. यू मस्ट शो इट. अँड दॅट्स व्हाय डिअर फ्रेंड, this state something which makes you distinct from the applicants, other applicants. That is very important. इतर लोकांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे आपल्याला दिसलंच पाहिजे. and the concluding paragraph, remember शेवटचा पॅराग्राफ काय लिहायला पाहिजे, the concluding para which state how admission to this particular course तुम्ही या कोर्सला का म्हणून प्रवेश घ्यावा, तुम्हाला का म्हणून युनिव्हर्सिटीने प्रवेश द्यावा, या सगळ्या गोष्टी आपल्याला
कॉन्क्लुडिंग पॅरामध्ये द्याव्या लागतील. युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट. म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटीने ऍडमिशन दिल्याने युनिव्हर्सिटीचा काय फायदा होईल आणि युनिव्हर्सिटीचा तुम्हाला काय फायदा होईल, हे व्हाईस वर्सा रिलेशन आहे, हे दिसलं पाहिजे ना. जर आपण काही करणारे असू तर मग आपलं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे जरी दाखवत असू तरी आपली उपयोगिता काही असली पाहिजे. जग हे आज व्यवहारी झालेलं आहे. या व्यवहारी जगामध्ये तुमचं काही अस्तित्व असेल, तुम्ही काही उपयोगात येणारे असाल तर तुम्हाला लोक एक्सेप्ट करतील. अदरवाईज वाय शुड पीपल एक्सेप्ट यू. देर आर नंबर ऑफ पीपल. लोक खूप आहेत, मग तुम्हाला प्रिफर का करावं, म्हणजेच तुमचं स्वतःचं एक्झिस्टन्स तुम्हाला दाखवावं लागेल. यू शुड प्रूव्ह दॅट यू आर समथिंग डिफरंट फ्रॉम अदर पीपल. यू आर नॉट अ कॉमन मॅन, यू आर समथिंग स्पेशल. You must prove it. That's why in concluding para state how admission to this particular course university would be beneficial to you and how you look at it from long term career perspective. आणि पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म करिअर म्हणून या सगळ्या गोष्टीला कसे बघू शकता ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करावं लागेल. जर तुम्ही अशा पद्धतीने युनिव्हर्सिटीला कन्व्हिन्स करत असाल तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये प्रिफरन्स मिळणार आहे. तुम्हाला इतरांपेक्षा चांगल्या रीतीने ट्रीटमेंट मिळेल. बट यू मस्ट प्रूव्ह इट. अँड हाऊ कॅन यू प्रूव्ह इट? बाय रायटिंग ऑल दिस थिंग्स ऑन द पेपर. तुम्ही हे कागदावर लिहूनच त्यांना द्याल ना, त्याशिवाय तुम्ही प्रूव्ह कसे कराल की तुम्ही वेगळे आहे. अँड लास्टली दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज शुड बी देअर. आपली भाषा कशी असली पाहिजे? नम्र असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे. नम्र असणे हा भाग फार वेगळा आहे. पोलाइटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड युअर डिग्निटी ऑफ लँग्वेज. तुमची भाषा जर उदात्त असेल, चांगली असेल तर निश्चितच ती लोकांना ॲप्रिशिएट होईल. दॅट्स वाय क्लिअर अँड लुसिड लँग्वेज शुड बी देअर अँड करेक्ट स्पेलिंग अँड कन्स्ट्रक्शन. शब्दांची रचना आणि जे काही तुम्ही स्पेलिंग लिहिणार आहात शब्दांचे ते करेक्ट असायला पाहिजे. तिथे असं म्हणता येणार की नाही तेवढं सुटलं किंवा राहिलं, ती चूक झाली. ही चूकच असते. आणि तिथे बसलेले सगळे एक्सपर्टीज जे असतात ते तुमच्यातले एरर शोधण्यासाठीच बसलेले असतात. तुम्हाला एखादी फार मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर एरर ठेवणारे असाल तर तुमचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी स्पष्ट होत असतं. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, whenever you write, whatever you are writing here, you must write in correct spelling and construction. And lastly, show determination. तुमचं डिटर्मिनेशन म्हणजे तुम्ही त्या कार्याप्रती किती समर्पित आहात, तुमचं त्या कार्यासाठी किती स्वतः आतून तुम्हाला वाटतं हे या डिटर्मिनेशन मध्ये दिसत असतं. अँड युअर पर्पज, तुमचा उद्देश सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत असतो. So dear friend, whenever you write the SOP, you must follow all these instructions which are very important regarding your marks as well as your future. तुमच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला पुढच्या काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज लँग्वेज केवळ बोलण्याचा प्रकार राहिला नाही तर दुसऱ्याला इम्प्रेस करण्याचा पण एक प्रकार झालेला आहे. Actually, what is the purpose of language? To express your feelings, ideas and what not. तुमच्या मनातल्या भावना किंवा तुमचे विचार व्यक्त करणे किंवा आणखी काही तुम्हाला व्यक्त करायचं असेल तेवढं. पण आज तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. हे पूर्ण जग तुम्हाला जिंकायचं असेल, तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे, तुमचं अस्तित्व तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दाखवण्याचं हे एक माध्यम आहे. अँड दॅट इज युअर लँग्वेज. इट शोज युअर आयडेंटिटी. सो डिअर फ्रेंड्स, यूज युअर पोलाइट लँग्वेज. The language must be polite and it must be lucid and concrete language should be there. तुमची भाषा अशी कणखर असली पाहिजे, पक्की असली पाहिजे. तुमच्यामधलं फर्मनेस त्या लँग्वेजमधून दिसलं पाहिजे. अन्यथा काय होईल की तुम्ही नुसतं लिहित आहे तर तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास नाही. यू हॅव नो एनी सेल्फ कॉन्फिडन्स अँड सो यू आर नॉट एबल टू डू द जॉब. द अथॉरिटी मीन्स ते लोक हेच म्हणतील की तुम्ही तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास नाही, तुम्ही हे काम करण्यास योग्य नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. मग तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल.
कॉम्पिटिशन सगळ्या ठिकाणी आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये यू मस्ट प्रूव्ह दॅट यू आर समथिंग डिफरंट रादर दॅन द अदर पीपल, कॉमन पीपल. यू आर नॉट कॉमन ॲट ऑल and you have to prove it. So dear friends, this is very important chapter and all the points I have explained here are very important regarding your future. Now in your textbook there are two examples given. Read the two examples, that is sample 1 and sample 2. In sample 1 there is a person or the boy who wish to be a mechanical engineer. एक मुलगा आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, त्याला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. मग हे मेकॅनिकल इंजिनियर होत असताना त्याच्या मनात हे आलं कसं? तो त्याच्या वडिलांसोबत कुठे जात होता आणि ती कार बंद पडली आणि त्याच्यानंतर ते विचार आले की मी सुद्धा एक असं काहीतरी मेकॅनिकल व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी ते क्षेत्र निवडलं की तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेला. जायचं आहे त्याला. हे कुठेतरी त्याच्या मनामध्ये जे बीज निर्माण झालं, जे काही एक फर्मनेस त्याच्यामध्ये आला, तो त्या इन्सिडेंटमुळे आला. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन करायच्या आहे. म्हणूनच इंट्रोडक्शन महत्वाचं आहे, तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड महत्वाचं आहे, तुमचं मेंटल मेकअप अँड युअर एम, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Whenever you write all these things in an appropriate manner, you will get maximum marks. So dear friend, read the sample 1 and 2 given in your textbook. Then try to write your own ambition or your wish and write twice or thrice and you will get mastery over it. I hope that you will do it definitely, and whatever I have explained here you understood. If you understood all these things, then dear friend, again it is very common to you that please share this video with your friends and please press the subscribe button and the icon button, that is the bell. Okay, so we will meet in another video with a new content. So thank you.